नमस्कार. मी डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपण स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया या पेपरमधील ब्लॉक 2 फेडरलिझम या टॉपिकमधलं 5वं आणि 6वं युनिट बघणार आहोत. तर आपण सुरू करूयात. याच्यामध्ये 5वं युनिट जे आहे ते राज्यांची स्वायत्तता म्हणजे स्टेट ऑटोनॉमी याविषयीचं आहे. तर राज्यांची स्वायत्तता म्हणजे काय? तर राज्यांची स्वायत्तता म्हणजे राज्यांनी स्वतंत्र निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे होय. यात केंद्राचा हस्तक्षेप अपेक्षित नाही. 7व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार राज्य त्याचे अधिकार वापरेल. आता एक गंमत अशी आहे याच्यामध्ये की भारत हे खूप मोठं संघराज्य आहे आणि प्रत्येकच राज्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये केंद्र सरकारला लक्ष ठेवणे तसे अवघड आहे आणि म्हणून काही प्रमाणात राज्यांना स्वायत्तता देणं इथं अपेक्षित आहे की ज्या योगे हे प्रशासनाचं स्मूथ रनिंग होईल, प्रशासनाचं कामकाज सुलभ होईल असे याच्यामध्ये अपेक्षित आहे. मग असं आपण हा विचार या टॉपिक मध्ये का करतोय? एकतर आपल्या संघराज्याची रचना लक्षात घ्या. त्यात असं आढळतं की भारताचं संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धतीचं आहे. म्हणजे अगोदर आपलं भारत हे एक मोठा देश होता आणि त्याच्यातून काही कारणांनी वेगवेगळी राज्य त्या देशाची झालेली आहेत. म्हणजे एकसंध असा कारभार ब्रिटिशांच्या काळामध्ये भारताचा चाललेला होता. मग ब्रिटिशांनी त्यांच्या सोयींसाठी प्रांत निर्माण केले. मग असे त्यांच्या ब्रिटिश राज्यकारभाराच्या काळामध्ये तर 11 प्रांत होते. मुंबई इलाका, मद्रास इलाका, कलकत्ता इलाका, त्याला इलाका म्हणायचे. म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी हे इलाके किंवा प्रांत निर्माण झाले. हा आपल्या संघराज्य निर्मितीचा एक मोठा पायाभूत असा आधार आहे. मग हेच प्रारूप पुढे ठेवून 1935 चा कायदा, 1947 ची राज्यघटना, 1950 प्रत्यक्ष गणराज्य या सगळ्या ज्या मोठमोठ्या स्टेजेस आहेत या होईपर्यंत हे प्रांत रचना अशी होतीच, इलाके होतेच. मग नंतर असं हळूहळू लक्षात आलं 1950 साली पूर्णपणे भारतीय गणराज्याची स्थापना झाली. मग असं लक्षात आलं की काहीतरी याच्यामध्ये बदल केले पाहिजे. कसे केले पाहिजेत, काय केले पाहिजे त्याच्याविषयीचा विविध चर्चा सुरू झाल्या. आता याच्यामध्ये एक असं दिसतं की भारतामध्ये खूप राज्य आहेत. सुरुवातीला कमी होती, नंतर ती वाढत गेलेली दिसतात. प्रत्येक राज्यामध्ये उपप्रदेश आहेत. म्हणजे एक महाराष्ट्र घेतला तरी त्यात मराठवाडा आहे, कोकण आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे, उपप्रदेश दिसतात. मग याचा मुख्य पायाभूत घटक म्हणजे भारतातली सगळी राज्य आणि राज्यांमधील उपप्रदेश याच्यामध्ये विषम आणि असंतुलित विकास झालेला दिसतो. त्यामुळे कमी विकसित राज्यांमध्ये एक संवेदनशीलता निर्माण झालेली दिसते. साधारणपणे ज्या राज्यांचा फारसा विकास नाहीये, ज्या उपप्रदेशांचा फारसा विकास नाहीये, मागासलेले आहेत, त्यांच्यामध्ये एक कॉन्शियसनेसची भावना निर्माण झालेली आपल्याला दिसते. त्यांच्या मनामध्ये ती भावना सतत खतखतत असते की आमच्यावर कुठेतरी अन्याय होतो, आमच्या विकासाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, भेदभाव केला जातो. ही साधारणपणे यांच्या तक्रारीचा सूर असतो. या सर्व राज्यांचं आणि उपप्रदेशांचं एक साधारण म्हणणं असं आहे की केंद्र सरकारच्या भेदभावाच्या धोरणामुळे हे सगळं विषमता निर्माण झालेली आहे.
अनेक प्रसंगी त्या त्या राज्यातील नेते, कार्यकर्ते, विविध संघटना यांनी व्यक्त केले की स्वायत्तता दिल्यावर त्यांचा विकास होईल. म्हणजे स्वायत्तता हा एकमेव त्यांना पर्याय वाटतो या राज्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांचा विकास करण्यासाठी. स्वायत्ततेच्या मागणीचा हेतू अजून एक असा आहे की नैसर्गिक साधन संपत्तीवर विकास प्रक्रियेवर नियंत्रण हा पण आहे. आता नैसर्गिक साधन संपत्तीवर विकास प्रक्रियेवर नियंत्रण कसं ठेवायचं? तर काही राज्यांकडे, उपप्रदेशांकडे नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर असते, पण ती नैसर्गिक साधन संपत्ती दुसऱ्याच राज्यांसाठी किंवा उपप्रदेशांसाठी वापरली जाते आणि मग त्यांच्या वाट्याला खूप कमी साधन संपत्ती येते. मग एकंदर विकास प्रक्रियेमध्ये त्यांच्या वाट्याला फार कमी आल्यामुळे विषमता निर्माण होते. काही राज्यांनी त्यांना विशेष दर्जा द्यावा अशी मागणी केली. या विशेष दर्जामुळे केंद्र सरकारकडून अधिक अर्थसहाय्य मिळेल असे वाटते. त्यासाठी काही भागात मंडळे स्थापन केली, स्थानिक लोकांना नोकरीत आरक्षण दिले, अधिक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, आरोग्यविषयक सुविधा निर्माण केल्या, औद्योगिक विकास करणे इत्यादी गोष्टी त्याच्यामुळे शक्य झालं, विशेष सोयी दिल्यामुळं. 1996 मध्ये तर पंचायत कायदा पास झाला. परिणामी अनुसूचित क्षेत्रात लोकशाही रुजवणे सोपे झाले. म्हणजे आता एक लक्षात घ्या की वेगवेगळ्या पद्धतींनी याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. मग आता एक लक्षात घ्या, भारतातील स्वायत्ततेची मागणी कशी सुरू झाली? ह्या मागण्या आल्या कुठून? तर 1956 पर्यंत फारसा या मागण्यांना जोर नव्हता. 1956 मध्ये भाषावार प्रांत रचनेचं एक वारं आलं. त्याच्यामध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन कमिटी स्थापन केली गेली, राज्य पुनर्रचना आयोग ही स्थापन केली गेली आणि यांनी भारताची रचना भाषावार म्हणजे भाषेच्या आधारे राज्य निर्माण करावीत अशी भूमिका घेतली आणि त्या आधारे काही राज्य झाली सुद्धा. म्हणजे 1960 पर्यंत हळूहळू बरीच राज्य निर्माण झाली. तरी सुद्धा फारसे तणाव का नव्हते? तर 67 पर्यंत चित्र असं आहे की केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे फारसे तणाव जाणवले नाहीत. परंतु 1967च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला 9 राज्यात अपयश आले. यातून निवडून आलेल्या स्थानिक पक्षांकडून स्वायत्ततेची मागणी पुढे आली. 1970 ते 1990 या काळात प्रादेशिक पक्ष सत्तेत वाटेकरी झाले आणि मग प्रादेशिक पक्ष जसे सत्तेत वाटेकरी व्हायला लागले तसतसं ही मागणी महत्वाची व्हायला लागली. मग आता याच्यातून काय काय घडलं आपण पुढे बघू. याच्यातून द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजे DMK म्हणजे राजमन्नार समिती वगैरे नेमली गेली होती त्या काळात. तमिळनाडूतील या पक्षाने, द्रविड मुन्नेत्र कझगम हा तमिळनाडूतला एक पक्ष आहे, भाषिक व सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आधारे स्वायत्ततेची मागणी सुरू केली. 1960च्या सुमारास या पक्षाने तमिळनाडूचे स्वतंत्र राज्य करावे अशी मागणी सुरू केली. नंतर असा ठराव मांडला की तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या 4 दक्षिणेकडच्या राज्यांचे द्रविड नाड स्थापन करावे. ही एक वेगळी गडबड आहे, द्रविड नाड स्थापन करणे. परंतु यामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येईल असे केंद्र शासनाला वाटले. 1960च्या सुमारास अशा फुटीरतावादी चळवळींना रोखण्यासाठी केंद्र सरकारने 16वी घटना दुरुस्ती केली. याला फुटीरता विरोधी विधेयक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे हे विधेयक जे 1960 साली मान्य केलं ते साधारणपणे
फुटीर त्याच्या विरोधात आणि एकात्मता कायम कशी राखता येईल यासाठी होतं. नाहीतर मग अशी फाटाफूट होऊन भारताचं विघटन व्हायला किती वेळ लागतो, असा एक त्याच्या मागे विचार होता. या विधेयकाचा एक परिणाम असा झाला की डीएमकेने त्याची मागणी सौम्य केली, परंतु काही काळाने राज्यांच्या स्वायत्ततेची मागणी लावून धरली. काही काळ ती मागणी सौम्य झाली, पण नंतर स्वायत्ततेची मागणी परत जोर धरली. 1969 मध्ये तमिळनाडू सरकारने राजमन्नार यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यांची समिती नेमली. या समितीचा उद्देश केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करणे व राज्यांना स्वायत्तता मिळवण्यासाठी घटना दुरुस्ती करणे असा होता. या समितीने 356 कलम काढून टाकणे, नियोजन आयोग बरखास्त करणे, वित्त आयोग कायमस्वरूपी नेमणे, राज्य सूचीतील विषय वाढवणे, विषयाच्या फेरवाटणीसाठी नवीन समिती नेमणे, कारण केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची याच्यामध्ये विषयांचं परत एकदा फेरवाटणी केली पाहिजे असं वाटल्यामुळं तो पण उद्देश या समितीचा होता. म्हणजेच राजमन्नार समिती ही सर्वसाधारणपणे पुन्हा एकदा केंद्र राज्य संबंध व संघ राज्याची पुनर्रचना यासाठी निर्माण केली होती असं दिसतं. यानंतर अकाली दल म्हणजे आनंदपूर साहेब ठराव याचाही आपल्याला विचार केला पाहिजे. शिरोमणी अकाली दल हा पंजाब मधील प्रादेशिक पक्ष होय. याला प्रामुख्याने शीख समाजाचा पाठिंबा आहे. याचा नेता तर सिंग याने गुरुद्वारा प्रबंधक समिती स्थापन केली. 1960च्या सुमारास तारा सिंग याच्या नेतृत्वाखाली अकाली दलाने शीखांसाठी सार्वभौम स्वतंत्र राज्याची मागणी केली. संत फतेह सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाबी सुभा करावा म्हणून अनेक चळवळी झाल्या. त्यांनी या मागणीसाठी आमरण उपोषण केले. केंद्र शासनाने ही मागणी मान्य केली, परंतु त्याने शीख समाजाचे समाधान झाले नाही. 1968 मध्ये अकाली दलाने अधिक स्वायत्ततेची मागणी केली. म्हणजे अकाली दल हा पंजाब मधला एक स्ट्रॉंग प्रादेशिक पक्ष आहे आणि अकाली दल हा पंजाबी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतो, शीखांची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतो आणि पंजाबमध्ये सुद्धा खलिस्तान नावाची एक उपप्रादेशिक किंवा असं एक थोडीशी मुवमेंट जोर धरू लागली आहे. 1973 मध्ये धार्मिक व राजकीय मागणीसाठी एक ठराव मान्य केला. यालाच आनंदपूर साहेब ठराव असे म्हणतात. या ठरावात केंद्राची सत्ता फक्त संरक्षण, परराष्ट्र संबंध, संचरण इत्यादी पुरती मर्यादित ठेवून बाकी अधिकार राज्यांना द्यावेत असं साधारण ठरलं. म्हणजे एक साधारण असं दिसतंय की केंद्राला काही लिमिटेड अधिकार देऊन बाकी सगळे राज्यांना द्यावेत असा सूर प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांनी लावलेला दिसतोय. म्हणजेच आपल्या संघराज्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं दिसतं. यानंतर पश्चिम बंगाल निवेदन हे पण आपल्याला बघायला लागतं. 1977 मध्ये डाव्या आघाडीने पश्चिम बंगालमध्ये केंद्र राज्य संबंधांचा पुनर्विचार व्हावा म्हणून एक निवेदन केंद्र शासनाला दिले. यात केंद्र शासनाने राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण केले आहे, त्यामुळे राज्यांचे अधिकार संपुष्टात आले आहेत असे प्रतिपादन केले. 356 कलम हे संघराज्य विरोधी आहे, कारण 356 व 57 ही कलमे म्हणून ती रद्दच करावी, कारण त्यामुळे राष्ट्रपतींना राज्य सरकार विसर्जन करता येते. राज्यघटनेत राज्यांचा संघ हा शब्द बदलून संघराज्य शब्द घालावा असंही या निवेदनात म्हणलेलं आहे. आता राज्यघटनामध्ये जे पहिलं कलम आहे, कलम नंबर 1, तिथे काय म्हणलेलं आहे की भारत हा राज्यांचा संघ राहील. ओके, तर त्या शब्दांमुळे कुठेही
एकसंधतेची भावना निर्माण होत नाही आणि थोडंसं ते शब्दरचना चुकीची आहे. युनियन ऑफ स्टेट्स त्याच्याऐवजी या निवेदनात म्हणलं की सरळ ते काढून फेडरेशन शब्द वापरा, संघराज्य वापरा, अशा सूचना यांनी दिलेल्या दिसतात. यानंतर तेलुगू देशम या पक्षाची भूमिका तितकीच महत्वाची आहे. 1983 पर्यंत आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचे राजकीय वर्चस्व होते. त्यानंतर तेलुगू देशम पक्षाने काँग्रेसच्या वर्चस्वाला दिलेला आढळतो. 1982 मध्ये NT रामाराव याने या पक्षाची स्थापना केली. आता NT रामाराव हा जो होता हा एक सिनेनट होता, सिनेमा अभिनेता होता. त्याने हिंदू धर्मातील श्रीराम, श्रीकृष्ण, कर्ण अशा अनेक भूमिका केल्या. या भूमिकांचा काय परिणाम झाला की त्याने दुर्बल घटकांच्या मनावरती अधिराज्य सुरू केले आणि आपल्याकडील जनता ही थोडीशी म्हणजे भारतातील एकूण आंध्र जनता ही कमी शिकलेली, भावना प्रधान, धार्मिक अशी असल्यामुळं त्याचा परिणाम म्हणजे त्या NT रामारावनी धार्मिक भूमिका केल्यामुळे लोकांच्या मनावरती खूप खूप वर्चस्व मिळवलं आणि लोक भावुक झाली आणि त्या सर्व लोकांनी काय केलं, NT रामारावलाच आदर्श मानला. त्याची व्यक्तिपूजा सुरू झाली. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये NT रामाराव हे एक व्यक्तिमत्व मोठं झालं आणि विभूती पूजा सुरू झाल्यासारखं चालू झालं. त्याला तर देवत्वच बहाल केलं लोकांनी. तेलुगू देशम पक्षाने आर्थिक विकेंद्रीकरण व राज्यांना अधिकार देऊन स्वायत्तता दिली पाहिजे अशी भूमिका घेतली. तसेच राज्यपालांचे पद रद्द करावे अशी मागणी केली. यासाठी NT रामाराव यांनी विरोधी पक्षांची सभा विजयवाडा येथे घेतली. म्हणजे NT रामाराव यांनी सुद्धा विजयवाडा येथे सभा घेऊन काहीतरी स्वातंत्र्याची मागणी केलेली आपल्याला आढळते. यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स. ऑक्टोबर 83 मध्ये साधारणपणे 50 नेते श्रीनगर येथे भेटले. ही बैठक जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी घेतली. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राज्यांच्या स्वायत्ततेचा मुद्दा लावून धरला. नॅशनल कॉन्फरन्सची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचा रोल महत्वाचा आहे. या व्यतिरिक्त नागा नॅशनल काउन्सिल, मिझो नॅशनल फ्रंट यांच्या भूमिकाही तितक्याच महत्वाच्या आहेत. 1950 ते 1960 या कालावधीत नागा व मिझो लोकांनी त्यांच्या प्रदेशाला स्वायत्तता देण्याची मागणी लावून धरली. फिझो यांनी नाग लोक हे वांशिक दृष्ट्या कसे इतरांहून वेगळे आहेत त्यामुळे पूर्ण स्वतंत्र असावे, तर लाल डेंगा यांनी स्वतंत्र मिझोरामची मागणी लावून धरली. म्हणजे प्रत्येक जण इथं बघतोय आपण की वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये स्वतंत्र राज्याच्या मागण्या, स्वायत्ततेच्या मागण्या पुढे येतात. केंद्र राज्य आर्थिक स्वायत्तता मुळात आपली संघराज्य व्यवस्था केंद्रीकरणाकडे प्रवृत्ती असणारी आहे. केंद्र सूचित अधिक विषय आहेत, शिवाय उर्वरित अधिकारही केंद्राकडे आहेत. त्याचा आर्थिक परिणाम होऊन राज्ये केंद्रावरती अवलंबून राहू लागली. रोनाल्ड वॅट्सच्या मते सामाजिक विविधता असल्याने भारतात विघटनवादी प्रवृत्ती दिसते. ओके, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे समाजात रचना असल्यामुळे विघटनवादी प्रवृत्ती दिसते. त्यामुळेच समर्थ केंद्र सरकारची गरज निर्माण झालेली आहे की जे फुटीरतावादी प्रवृत्ती हाणून पाडतील. आर्थिक विचार केला असता केंद्र शासनाच्या तुलनेत राज्यांना खूप कमी आर्थिक उत्पन्नाची साधने आहेत. परिणामी केंद्र व राज्य यात वाद होऊ शकतो. या बाबतीत अभ्यास करण्यासाठी अनेक समित्या व आयोग नेमले गेले आहेत. राजकीय स्वायत्ततेची मागणी प्रत्येक प्रदेशाचे राजकारण
प्रादेशिक पक्षांचा उदय यामुळे स्वायत्ततेची मागणी वाढू लागलेली आहे। या व्यतिरिक्त प्रदेशांमध्ये असणारा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक फरक याचाही त्यांच्या एकमेकांशी असणाऱ्या संबंधांवरती परिणाम झालेला आहे। कामगार वर्गाचा उदय, सामाजिक उपेक्षित वर्ग व शेतकरी वर्गाचा उदय यामुळे स्वायत्ततेच्या मागणीने जोर धरलेला आहे। म्हणजे मधल्या काळात काय झालं की प्रत्येक राज्यामध्ये काही सांस्कृतिक फरक आहे, सामाजिक फरक आहे, राजकीय फरक आहे, आर्थिक फरक आहे, त्यामुळे त्यांचा एकमेकांशी असणाऱ्या संबंधांवर आपोआप परिणाम होतो। कामगार वर्ग उदयाला आला कारण औद्योगिक विकास झाला, त्यातनं सामाजिक उपेक्षित वर्ग जो आहे म्हणजे सोशली मार्जिनलाइज्ड क्लास, शेतकरी वर्ग उदयाला आला कारण हरित क्रांती झाली, परिणामी लोकांकडे पैसा दिसायला लागला, त्यामुळे स्वायत्ततेच्या मागणीने जोर धरला। यात महत्वाची मागणी पर्यावरण व नैसर्गिक संसाधने याच्यावरती होती। म्हणजे पर्यावरणावरती नियंत्रण ठेवले पाहिजे, नैसर्गिक संसाधनांवरती नियंत्रण ठेवले पाहिजे, अशी याच्यात प्रमुख मागणी होते। याबरोबरच विविध आदिवासी भागातून मागण्या सुरू झाल्या। या संदर्भात पेसा कायदा 1996 मध्ये आला। राज्यातील विविध प्रादेशिक पक्ष या सर्वांनी स्वायत्ततेची मागणी जोरदार केली। यात प्रामुख्याने विविध राज्यातील विकासाचे असंतुलन होय। काही राज्ये गरीब, काही श्रीमंत होती। काही राज्ये गरीब असली तरी त्यांच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे, त्याचा उपयोग ते देशाच्या औद्योगिक विकासाला होतो। त्यामुळे गरीब राज्यांना योग्य ती वागणूक मिळाली नाही। त्यामुळे झारखंड सारखे प्रदेश त्यांच्या राज्यावर नाखुश असल्यामुळे स्वतंत्र सुभेची मागणी केली। बहुविध समाज व स्वायत्ततेचा प्रश्न, मोठ्या राज्यांमध्ये खूप सांस्कृतिक व भाषिक विविधता असल्याने विविध संघटित गट वेगवेगळ्या मागण्या करतात। वंशिकता आणि स्वायत्तता, एका वंशाच्या लोकांची संस्कृती, चालीरीती, भाषा, आर्थिक हितसंबंध समान असल्याने त्यांची वेगळ्या प्रदेशाची मागणी असते। म्हणजे स्वायत्ततेच्या मागणीवरती कशा कशाचा परिणाम होतो ते पण तितकंच महत्वाचं आहे की वेगवेगळ्या वंशांचे लोक असले की ते प्रत्येक जण स्वतःची संस्कृती, चालीरीती, भाषा, हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांची वेगळ्या राज्याची मागणी सुरू होते। याशिवाय कसं आहे, भाषेचाही उपयोग परिणाम स्वायत्ततेच्या मागणीवर होतो। 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा मान्य झाला। राज्यांची रचना भाषेच्या आधारे करण्यात आली। 1960 मध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब निर्माण झाले। लक्षात घ्या, 1960 मध्ये जरी महाराष्ट्र, गुजरात वेगळे पंजाब निर्माण झाले तरी बिफोर दॅट, त्याच्या आधी 56 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात एकत्रच होते आणि महाराष्ट्र आणि गुजरात हे वेगळे व्हावेत यासाठी खूप मोठमोठी आंदोलनं झाली आहेत, अनेकांचे बळी गेलेत, लाठीमार झालाय, लाठीचार्ज झालाय, खूप नेत्यांनी त्याच्यासाठी त्याग केलेला आहे। नंतर मग एक असं सोल्युशन काढण्यात आलं की महाराष्ट्र आणि गुजरातची वेगळे झाली तरी त्याची राजधानी दोघांची कॉमन मुंबई ठेवू। मग मुंबईचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई कुणाकडे पाहिजे हे सोडवण्यासाठी सुद्धा प्रचंड आपल्याला संघर्ष करावा लागलेला आहे। शेवटी मुंबई महाराष्ट्रात आली ही गोष्ट वेगळी, पण त्या काळात प्रके यात्रे किंवा यांनी भरपूर प्रबोधनकार ठाकरे यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे, तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्रात आली आणि गुजरातची राजधानी अहमदाबाद झाली। म्हणजे आज जे आपल्याला महाराष्ट्रातली मुंबई दिसते त्याच्या मागे अनेक नेत्यांचा त्याग आहे, अनेक नेत्यांचा संघर्ष आहे, अनेक लोकांचा संघर्ष आहे आणि गुजराती लोकांनी मुंबईवरती कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केलेलाच होता त्या काळात। आजही गुजराती, मारवाडी यांचं प्राबल्य मुंबईमध्ये जास्त दिसतं आणि मुंबईमध्ये मराठी माणसांचं प्राबल्य कमी दिसतं। हा भेदभाव आजही आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या
निर्मितीमध्ये खूप मोठा भाग होता आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांनी सुद्धा महाराष्ट्रात मराठी कशी जिवंत राहावी याची भूमिका घेतलेली आहे. मुंबईत मराठी पाट्या लावल्या पाहिजेत. आता ही स्टोरी काय मी ते सांगत बसत नाहीत, पण लक्षात घ्या की भाषेवरून किती भांडणं होऊ शकतात, किती वाद होऊ शकतात. 60 साली पंजाब पण निर्माण झाला. पंजाब आणि हरियाणा दोन राज्य, पण त्यांच्यात कॉमन राजधानी आहे चंदीगड. चंदीगडचा प्रश्न अजूनही सुटला नाही, ते दोघांची मिळून एक राजधानी आहे. अशा प्रकारे राज्य निर्माण होत गेली. 2000 साली झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड निर्माण झाले. आता तुम्ही बघा, म्हणजे राज्य निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती अजूनही चालू आहे. असं नाही की बाबा राज्य निर्मिती थांबली. 2014 साली तेलंगण वेगळं झालं आंध्र प्रदेशमधून. म्हणजे अजूनही काही होऊ शकतात. भाषा हे राजकारणात वर्चस्व दाखवण्याचे साधन आहे. भाषेच्या आधारे अस्मिता जपल्या जातात, भाषेच्या आधारे राजकारण केलं जातं आणि वर्चस्व दाखवता येतं. 1963 मध्ये नागालँड, 1972 मध्ये मेघालय, मणिपूर, त्रिपुरा ही राज्य निर्माण झाली. म्हणजे बघा, ही राज्य निर्मिती प्रक्रिया कशी चालू आहे. अरुणाचल प्रदेश व मिझोराम ही आधी केंद्रशासित प्रदेश होते. नंतर 1986 मध्ये ती राज्य झाली. या राज्यात विविध अनुसूचित जातीचे लोक राहतात. ओके, एक लक्षात घ्या की राज्य निर्मिती प्रक्रिया ही तत्कालीन कारणांचा परिणाम असतो. वांशिक प्रश्न असतील, भाषेचे प्रश्न असतील, सांस्कृतिक प्रश्न असतील, आर्थिक हितसंबंध असतील, नैसर्गिक संसाधनांचे प्रश्न असतील, अशा विविध कारणांनी राज्य निर्मितीची प्रक्रिया अव्याहतपणे कंटिन्युअसली चालू आहे. आणि भाषेचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. हे असं आहे की एका राज्यात अनेक भाषा बोलल्या जातात, कुठल्या तरी एका भाषेचा वर्चस्व असतं, मग दुसऱ्या भाषिकांना अन्याय झाल्यासारखं वाटतं, मग ते वेगळ्या राज्याची मागणी करतात. असे हे न संपणारे प्रश्न आहेत आणि वेगवेगळ्या कारणांनी लोक स्वतःचं वेगवेगळं राज्य निर्माण करू पाहतात, असं आपण लक्षात घेऊ. म्हणजे अशा पद्धतीने अनेक प्रकारची राज्य, अनेक प्रश्नांच्या आधारे राज्य निर्माण झाली. तर हे झालं युनिट 5. आता आपण काय करूयात, पुढचं युनिट जे युनिट 6 ते बघूयात थोडं. 6वं जे युनिट आहे त्याच्यामध्ये जर सगळा फोकस जो आहे तो उपप्रदेशांची स्वायत्तता, म्हणजे सब रिजनल ऑटोनॉमी इंग्लिशमध्ये असं म्हणलं जातं. म्हणजे एका राज्यामध्ये उपप्रदेश असतात आणि ते उपप्रदेश फुटून निघायला बघतात त्या राज्यातून. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं की राज्य कशी निर्माण झाली, मग राज्यांमधून उपप्रदेश कसे काय स्वायत्तता मागतात, बाजूला होतात, ते या युनिट मध्ये आपल्याला बघायचंय. म्हणजे हा एक इंटरेस्टिंग आहे की एका राज्य केल्यानंतर कुठेही समाधानाची भावना नाही, काही उपप्रदेश असमाधानी राहतात ते आणि नंतर स्वतःचा सवता सुभा मांडायला बघतात, असा त्याचा अर्थ आहे. आता इथे आपण असं बघूयात, उपप्रदेशांच्या स्वायत्तता चळवळीचा मुख्य आधार वांशिकता, अस्मितेचं राजकारण म्हणजे आयडेंटिटी पॉलिटिक्स, धर्म, जाती, प्रदेश, सामाजिक घटक, आर्थिक घटक, ऐतिहासिक अनुभव हे आहेत. हे घटक कमी अधिक प्रमाणात असतात. काही प्रसंगात उपप्रदेशांचे संबंध मुख्य प्रदेशाशी सुधारण्याशी असतात. 1955 नंतर राज्यांच्या उपप्रदेशांच्या स्वायत्ततेच्या मागणीने जोर धरला. त्याचा परिणाम म्हणून 2000 मध्ये छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड ही राज्य निर्माण झाली. 14 मध्ये तेलंगण निर्माण झाले. महाराष्ट्रात विदर्भाची मागणी, आसाममध्ये बोडो आंदोलन जोर धरते, पश्चिम बंगालमध्ये डोंगराळ प्रदेश, कर्नाटकात कोडागू प्रदेश स्वायत्ततेची मागणी करते. म्हणजे असं आहे की प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भागातला अविकसित भाग सवता सुभा मांडायला बघतो.
हे याचं मुख्य सूत्र आहे. या टॉपिकचं, या युनिटचं मुख्य सूत्र हे आहे. मग उपप्रदेशांची स्वायत्ततेचे प्रश्न काय आहेत, त्याची आव्हाने काय आहेत, ते आपण जरासं बघूया आता. या चळवळी बहुतेक मागास प्रदेशात उदयाला आल्या, काही विकसित क्षेत्रातही उदयाला आल्या. म्हणजे मागासलेल्या प्रदेशात जशा स्वायत्ततेच्या चळवळी उदयाला आल्या, तसे विकसित क्षेत्रात सुद्धा आल्या. या प्रदेशातील लोकांच्या मते त्यांना स्वायत्तता मिळाली तरच ते प्रश्न सुटतील, या प्रश्नांचे राजकीयकरण केले जाते. आता मागास प्रदेशांचं म्हणणं काय आहे की आम्हाला स्वायत्तता दिली की आम्हाला अधिक सवलती मिळतील आणि आमचा विकास होईल. विकसित प्रदेशात जेव्हा अशा चळवळी उदयाला येतात स्वायत्ततेच्या, त्यावेळेला त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्या म्हणतात की आमच्याकडं खूप काही आहे, पण आमचं सगळं साधन आहे अविकसित भागासाठी वापरली जातात, त्यामुळे मग आमच्यावर अन्याय होतो, म्हणून ते स्वायत्तता मागतात. कधी कधी प्रश्नांचं राजकीयकरण केलं जातं. ओके, त्याची वेगवेगळी कारणे. असं का बरं होतं? एक आर्थिक कारण. या प्रदेशातील लोकांच्या मते त्यांचे राज्य सरकारच्या विविध धोरणांमुळे शोषण होते. त्यांच्याकडील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर राज्यातील इतर प्रदेश अधिक करतात. त्यांचा वापर अंतर्गत वसाहतीसारखा होतो. त्यांना त्यांच्याच भागात नोकरीमध्ये भेदभावाने वागवले जाते. परिणामी रोजगारासाठी त्यांना दुसरीकडे जावे लागते, तिथे त्यांचे दुहेरी शोषण होते. या तक्रारी विकसित प्रदेशाकडूनही होतात. त्यांच्या मते त्यांचे सगळे स्रोत मागास भागाचा विकास करण्यासाठी वापरतात, पण त्या बदल्यात त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही. म्हणजे कसं आहे की आर्थिक कारण दोन्ही, एकतर अविकसित भागांमधील नैसर्गिक साधन संपत्ती दुसरीकडेच वापरली जाते आणि त्यांना ऍज इफ कॉलनी ट्रीट केल्यासारखं केलं जातं आणि त्यांचं शोषण केलं जातं. तसंच विकसित भागांचं सुद्धा म्हणणं आहे की मागास भागाचा विकास करण्यासाठी त्यांचा सगळा वापर केला जातो आणि त्याच्या बदल्यात त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही. म्हणजे आर्थिक कारण अविकसित आणि विकसित दोन्ही भागांकडे आपल्याला आढळतं. राजकीय कारण काय दिसतं? या उपप्रदेशांचे म्हणणे असे आहे की त्यांना पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, त्यामुळे धोरण निश्चितीमध्ये त्यांच्या सहभागांना, त्यांच्या हितसंबंधांना प्रतिनिधित्व मिळत नाही. राजकीय कारण काय कळलं का? की या उपप्रदेशांना योग्य प्रमाणात त्या त्या विधानमंडळात किंवा केंद्रीय मंडळ कुठं प्रतिनिधित्व मिळत नाही. मग ज्या वेळेला गव्हर्नमेंट काहीतरी धोरण ठरवतं विकासासाठी किंवा काय, त्यांच्या हितसंबंधांचं प्रोटेक्शन होत नाही, हितसंबंधांना प्रतिनिधित्व मिळत नाही आणि म्हणून हे हितसंबंध जोपासले जात नाहीत थोडक्यामध्ये, आणि म्हणून मग हे स्वायत्तता मागतात. तिसरं महत्वाचं कारण असं आहे की सामाजिक व सांस्कृतिक कारणे. उपप्रदेशांच्या सामाजिक व सांस्कृतिक अस्मितेचे पुरेसे प्रतिनिधित्व या प्रदेशातील सिनेमा व नाटके यात होत नाही. म्हणजे त्या भागात जे काही सिनेमे नाटके निर्माण होतात, तिथे सुद्धा त्यांच्या सांस्कृतिक अस्मिता फारशा रिफ्लेक्ट होत नाहीत, प्रतिबिंबित होत नाहीत. सिनेमे नाटके याच्यावरती सुद्धा काही डॉमिनन्स, वर्चस्व दिसतं. ठराविक गटाच्याच स्टोऱ्यांवरती सिनेमे काढले जातात. एक ठराविक संस्कृती त्याच्यातून प्रतिबिंबित होते आणि त्यामुळे या उपप्रदेशांची सामाजिक सांस्कृतिक संस्कृती अस्मिता तिथे दिसतच नाही. म्हणून ते पण एक कारण आहे. प्रशासकीय कारण काय आहे? या उपप्रदेशांना प्रशासनात पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही अशी तक्रार आहे. जे भाग राज्याच्या राजधानीच्या भागापेक्षा दूर आहेत त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले जात नाही. एक साधारण अशी टेंडन्सी आहे की जो कॅपिटल राजधानीच्या भागापासून जो भाग खूप जरा लांब आहे, इंटिरियर पार्टला आहे, तिथं बऱ्याचदा कुठली विकासाची साधनं किंवा फळं पोचत नाहीत आणि तो भाग तसाच निग्लेक्टेड, दुर्लक्षित असा राहतो आणि हे चुकीचं आहे. आता
याच्यामध्ये आपण पुढे जाऊन असं बघूयात, उपप्रदेशांची स्वायत्तता व नवीन राज्यांची मागणी. मग आता ह्याच्यात गंमत बघा जरा, उपप्रदेशांची स्वायत्तता म्हणजे कधी कधी स्वायत्तता पाहिजे असते, कधी नवीन राज्य पाहिजे असतं, तर हे थोडंसं आपल्याला बघायला पाहिजे. रिथिंकिंग स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया, regions within regions and interrogating reorganization of state, culture, identity and culture. या आशुतोष कुमार यांनी संपादित केलेल्या 2 पुस्तकांमध्ये प्रादेशिक स्वायत्ततेवर अनेक प्रकरणं आपल्याला दिसतात. म्हणजे ही लक्षात घ्या तुम्ही. झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड यांची निर्मिती 2000 साली केली गेली. ती कशी झाली ते थोडंसं आपण बघूयात. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झाली. ती परिस्थिती कुठली? तर हा काळ काँग्रेसच्या पडझडीचा होता, म्हणजे डाऊनफॉल ऑफ काँग्रेस. काँग्रेसच्या उतरतीचा काळ होता असं म्हणता येईल. उतरणीचा काळ होता आणि भाजपचा उदयाचा काळ होता. म्हणजे डिक्लाइन ऑफ काँग्रेस अँड राईज ऑफ बीजेपी असा हा पिरियड होता. हा टॉयलेटचा पिरियड होता थोडासा. याच काळात काय झालंय, ते लहान स्थानिक पक्ष बळकट झाले. छत्तीसगडची मागणी तशी 1948 पासूनच सुरू होती, परंतु राज्य पुनर्रचना आयोगाने ही मागणी 1956 मध्ये धुडकावली. ही मागणी प्रामुख्याने तेथे असलेली सामाजिक मागासवर्गीय जाती व जमाती तसेच त्या प्रदेशाचे होत असलेले आर्थिक शोषण यामुळे होती. ही मागणी काँग्रेस व बीजेपी यातील स्पर्धेमुळे होती. छत्तीसगड मुक्ती मोर्चा या संघटनेकडे विविध विचारसरणी असलेले नेते होते. त्यांची प्रमुख मागणी छत्तीसगड हे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांचे शोषण थांबेल. कारण असं आहे की छत्तीसगडच्या लोकांचं म्हणणं होतं की आमचं शोषण होते, आमचे रिसोर्सेस दुसरीकडेच वापरले जातात, त्यामुळे वेगळं राज्य करा. झारखंडची अस्मिता आदिवासी व प्रादेशिक अस्मितेशी संबंधित आहे. याची मागणी सायमन कमिशन पुढे 2020 मध्ये केली गेली. त्यावेळी छोटा नागपूरकडे नेतृत्व होते. छोटा नागपूर हा पुढे झारखंडचा भाग झाला. 1910 पासून काही संघटना या भागाच्या विकासासाठी पुढे आल्या. म्हणजेच झारखंडमध्ये सुद्धा काही संघटनांनी याच्या बाबतीत लीड घेतलेला आढळतो. या संघटनांनी 1937 मध्ये जयपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली या भागातील शिक्षण व विकास यासाठी आदिवासी महासभा स्थापन केली. स्वातंत्र्यानंतर याचे नाव झारखंड पक्ष झाले. या पक्षाने आदिवासी समाजामध्ये अस्मिता जागृत करण्याचे महत्त्वाचे काम केले. परंतु झारखंड पक्ष 1963 मध्ये काँग्रेसमध्ये विलीन झाल्यामुळे आदिवासी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. 1972 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा स्थापन झाला. याने बिहारमधील अनेक प्रश्न हाताळले. यात प्रमुख मागणी झारखंड पक्षाची होती. यात प्रमुख मागणी झारखंड राज्याची होती असं दिसतंय. म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चाच नंतर झारखंड पक्ष झाला हे आपण मगाशी बघितलं. 1980 मध्ये झारखंड राज्याची मागणी पुन्हा सुरू झाली. उत्तर प्रदेशातून उत्तराखंड स्वतंत्र राज्य स्थापन करावे, तसेच मध्य प्रदेशातून बुंदेलखंड निर्माण करावे अशी मागणी होती. परंतु उत्तर प्रदेश हा भाग जास्त विकसित आहे, कारण येथे हरित क्रांती झाली आहे, त्यामुळे हरित प्रदेश वेगळा करावा ही मागणी पुढे येऊ लागली. या सर्व प्रदेशांचे म्हणणे त्यांच्या बाबतीत भेदभावाचे धोरण स्वीकारले जाते. 1994 मध्ये मुलायम सिंग यादव यांनी मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले. यात सरकारी नोकरी व शिक्षण संस्थेत प्रवेश यात 27% आरक्षण ठेवले. म्हणजे 1994 मध्ये मुलायम सिंग यांनी सुद्धा थोडस याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसतोय.
डोंगर पण याला मुलायम सिंग यादवाच्या पॉलिसीला डोंगराळ भागातून विरोध झालेला दिसतो. कारण ओबीसी लोकसंख्या हा या भागात अगदीच कमी आहे. लोकांनी या संदर्भात आंदोलने केली, त्यात पोलिसांनी गोळीबार केला, त्यात काही मृत्युमुखी पडले. परिणामी उत्तराखंडची मागणी अधिक तीव्र होऊ लागली. म्हणजे उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड वेगळा करण्यात यावा अशी मागणी खूप तीव्र होऊ लागलेली आपल्याला दिसते. आता ह्याच्यामध्ये बघा, आपण असं बघितलं की झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड यांचे कसं रेटा देऊन हे राज्य किंवा स्वतंत्र दर्जा त्यांना प्राप्त झाला राज्याचा, आणि 2000 साली ही सगळी राज्य झाली. आता याच्या पुढे आपण पुढच्या हालचाली थोड्याशा बघूयात. आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्य हा एक इतिहास थोडासा आपल्याला पाहायला पाहिजे. हा इतिहासही तितकाच मनोरंजक आहे. 1953 मध्ये काय झालं, पोट्टी श्रीरामुलू हे आंध्र प्रदेशमध्ये एक कार्यकर्ते होते. त्यांच्या उपोषणामुळे आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीला चालना मिळाली. मद्रास राज्यातील तेलुगू भाषिक लोकांचे वेगळे राज्य करावे अशी मागणी होती. शिवाय सरकारने भाषिक आधारे राज्यांची पुनर्रचना करावी अशी मागणी लावून धरली. आंध्र प्रदेशची निर्मिती 1956 साली 3 प्रदेश म्हणजे रायलसीमा, आंध्र व तेलंगणा मिळून झाली. तेलंगणच्या लोकांनी याला विरोध केला, कारण तेलुगू भाषा हा निकष ठीक नाही. कारण हे 3 प्रदेश जरी एकत्र आले तरी तिथं तेलुगू भाषा नसणारी बरीच लोक आहेत. तेलुगू भाषेच्या आधारे जे आंध्र प्रदेश निर्माण केलं 3 प्रदेश एकत्र करून, ते तेलंगणच्या लोकांना मान्य नव्हतं. ऐतिहासिक दृष्ट्या म्हणजे तेलंगणचा इतिहास पण वेगळा आहे. तो एक मागासलेला प्रदेश आहे. आंध्र प्रदेशमध्ये समावेश झाल्याने तेलंगणचे हितसंबंध राखले जाणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आंध्र व तेलंगणच्या काँग्रेस नेत्यांमध्ये एक करार झाला. त्यात एक समिती निर्माण करून आंध्र व तेलंगण यात सत्ता वाटप करावे असं ठरलं. एका भागाचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्या भागाचा उपमुख्यमंत्री असावा, असं थोडीशी तडजोड झाली. या समितीने या प्रदेशाच्या तक्रारीमध्ये लक्ष घालून त्यावर उपाय सुचवावा असे अपेक्षित होते. मधल्या काळात तेलंगणाच्या लोकांनी समिती योग्य वागत नाही व आंध्र राज्यात तेलंगणला अनेक प्रकारे विषम वागणूक दिली जात आहे अशी तक्रार केली. त्यामुळे स्वतंत्र राज्याची मागणी केली. तेलंगणा चळवळीला अनेक अवस्थांमधून जावे लागलेले आपल्याला दिसते. म्हणजे 1971 मध्ये अनेक वकील, शिक्षक, विद्यार्थी एकत्र येऊन तेलंगण प्रजा समिती स्थापन केली गेली. या समितीने तेलंगणच्या स्वतंत्र राज्याची मागणी केली. 1971च्या निवडणुकीत चेन्ना रेड्डीच्या नेतृत्वाखाली तेलंगण प्रदेशात 14 पैकी 10 जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर तेलंगण प्रजा समिती काँग्रेसमध्ये विलीन झाली. त्यामुळे तेलंगण प्रश्न परत बाजूला पडला. 2001 मध्ये के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगण राष्ट्रीय समिती तेलंगण राज्यासाठी स्थापन केली. काँग्रेस व तेलंगण राष्ट्रीय समिती यात आघाडी झाली, यांच्यामध्ये युती झाली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तेलंगण राज्याच्या निर्मितीचा समावेश केला गेला. आघाडी काँग्रेसने शरद पवार व प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी एक उपसमिती नेमली. 1909च्या निवडणुकीच्या
निमित्ताने गृहमंत्री चिदंबरम यांनी असे जाहीर केले की तेलंगण राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केली जाईल. याच काळात उस्मानिया विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी काही नागरी संघटनांनी तेलंगण संयुक्त कृती समिती स्थापन केली. आघाडी सरकारने 1910 मध्ये श्रीकृष्ण आयोग नेमला. या आयोगाचा हेतू स्वतंत्र तेलंगण राज्याची गरज आहे की संयुक्त आंध्र प्रदेश असावा हे ठरवणे ही होय. म्हणजे तेलंगण निर्मितीमध्ये किती अवस्थांमधून जायला लागलं बघा तुम्ही. डिसेंबर 2010 मध्ये या समितीने अहवाल सादर केला. या अहवालात या प्रदेशाचे 2 भागात विभाजन करावे, एक सीमांध्र म्हणजे रायलसीमा व आंध्र प्रदेश आणि एक तेलंगण राज्य असे 2 भाग करावेत, असं विभाजन करावं असं अहवाल दिला. या अहवालाचा परिणाम म्हणून जून 2014 मध्ये तेलंगण राज्याची निर्मिती झाली. आसाम. आता आसामच्या बाबतीत थोडस आपण बघूया. ईशान्य भारतात म्हणजे नॉर्थ ईस्टर्न इंडिया भारतातही स्वतंत्र राज्याची मागणी किंवा स्वायत्ततेची मागणी जोर धरत होती. आसाममधील जैतिया, खासी, गारोज, मिझो हे प्रदेश आसामचे भाग होते. त्यांनी एक डोंगरी राज्य करण्याची मागणी केली. म्हणजे हिली एरियामधलं एक वेगळं राज्य मागणी करण्याचे डोंगराळ भागातलं केली. त्यामुळे 1971 ते 72 मध्ये आसाम राज्यातून मेघालयाची निर्मिती झालेली दिसते. 6व्या परिशिष्टामधील तरतुदीनुसार त्यांना स्वायत्तता उपभोगायला मिळत होती. आसाममध्ये आसामी भाषा अधिकृत असल्यामुळे इतर भाषिकांवरती अन्याय झाल्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र डोंगरी राज्य निर्माण करण्याची मागणी केली. आसाममध्ये मग काय झालं, पाटसकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने स्वतंत्र राज्याची शिफारस केली. 1969 मध्ये आसाम पुनर्रचना विधेयक मान्य झाले. आता गंमत अशी आहे की मान्य झाले आणि मग त्याच्यातून मग 1972 मध्ये मेघालय राज्य स्थापन झाले. मग अशाच प्रकारे आपण जरा अजून थोडं बघितलं तर मग बोडो आंदोलन बघावं लागेल. बोडो हा आसाम मधील एक आदिवासी समाज आहे. हा समाज त्याच्या सांस्कृतिक, भाषिक अस्मिता व आर्थिक हितसंबंधांसाठी स्वायत्ततेची मागणी करत होता. हे बोडो आंदोलन 1960 पासून सुरू असले तरी 1980 पासून ते तीव्र झाले. त्यांनी स्वतंत्र उदयाचल राज्याची मागणी केली. 1985 मध्ये भारत शासन, आसाम शासन व आसू यांच्यात एक करार झाला. आसू ही विद्यार्थ्यांची संघटना आहे. तेव्हापासून बोडोंना स्वायत्ततेची गरज वाटली. काही काळाने असं लक्षात आलं की बोडो अधिक आक्रमक झाले, कारण या करारामुळे 1985च्या करारामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचे हितसंबंध कुठेही सुरक्षित नाहीयेत आणि म्हणून ते अधिक आक्रमक झाले. आणि नंतर परत भूमिका बदलली आणि नंतर असं एक तडजोड झाली की राज्यांतर्गत स्वायत्तता द्यावी अशी बोडोंनी भूमिका घेतली. म्हणजे बोडो आंदोलन हा सुद्धा ह्याच्यातला एक महत्वाचा पैलू आपल्याला दिसतो. मग आतापर्यंत आपण काय पाहिलं की राज्य का स्वायत्तता मागतात, स्वायत्ततेचे प्रश्न काय आहेत, स्वायत्तता चळवळ आणि स्वतंत्र राज्य निर्मितीतली प्रक्रियेत काय आहे, कशी कशी राज्य निर्माण होत गेली, स्वायत्तता कशी मिळवत गेली, असा सगळा आढावा आपण 5व्या आणि 6व्या युनिट मध्ये घेतलेला दिसतो. मग काय करायचं आता याच्यामध्ये, मुळात एक याच्यातली खूबी अशी लक्षात ठेवा की मुळात कसं आहे, भारत हा याचा जर बॅकबोन बघितला तर भारत हा बहुविधता असणारा देश आहे. म्हणजे त्यात अनेक भाषा आहेत, अनेक संस्कृती आहेत, अनेक प्रकारचे आर्थिक हितसंबंध आहेत. प्रत्येक प्रदेशाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. प्रत्येक प्रदेशाचे ड्रेसिंग, इटिंग हॅबिट सगळं वेगळं वेगळं आहे. अशा वेळेला तिथे एकसंध भारत करणं खूप अवघड आहे
आणि अशा वेळेला तिथे संघराज्य निर्मिती, संघराज्यांनी सगळ्या राज्यांवरती नियंत्रण ठेवणं, ही प्रक्रियाच मुळात गुंतागुंतीची आहे. तर ही बहुविधता असल्यामुळंच अशी इथं राज्य फुटून निघणे, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या असणे, उपप्रदेशांच्या वेगवेगळ्या मागण्या असणे, या गोष्टी यामुळं आपल्याला झालेल्या दिसतात. आता एक साधं उदाहरण आपण बघूयात. आतापर्यंत आपण खूप उदाहरणं बघितली. म्हणजे झारखंड, उत्तराखंड, ही छत्तीसगड कशी राज्य निर्माण झाली, तेलंगण कसं निर्माण झालं, आसाममध्ये काय हालचाली आहेत, डोंगराळ भागातल्या लोकांचं म्हणणं काय, प्लॅटू म्हणजे पठारावरच्या लोकांचं म्हणणं काय आहे. असं इथं प्रत्येक भारत हा इतका मोठा आहे की प्रत्येक ठिकाणी काहीतरी रिजनल डिमांड आहे, प्रादेशिक डिमांड आहे. आणि इतक्या सगळ्या डिमांड्सकडं केंद्र सरकारने तितकं अटेन्शन देणं हे शक्य नाहीये. मग अपेक्षित असं आहे की त्या त्या राज्य सरकारने ती परिस्थिती हाताळावी. कधी कधी राज्य सरकारला ते खूप अवघड झालं तर तो केंद्राची मदत घेऊ शकतो. मग आता एक लक्षात घ्या, हे सगळं हाताळताना याच्यामध्ये सत्ता वाटप असतं, अधिकाराचं वाटप असतं, आर्थिक विषमता हाताळावी लागते. हे सगळं हाताळताना याच्यामध्ये थोडस संतुलन जाऊ शकतं, असंतुलन होऊ शकतं. म्हणजे या मागण्या ह्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही, तर त्या हाताळणं एवढं सोपं नाहीये. तुम्ही साधं बघा ना, उस्मानिया विद्यापीठामध्ये एक काही वर्षांपूर्वी किती विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र झालेलं होतं हैदराबादमध्ये. लक्षात घ्या, अशा खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील. कर्नाटकमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर डिस्प्यूट आहे की जो कर्नाटक आणि महाराष्ट्र दोघांनाही सीमावादामुळे त्रास होतोय. म्हणजे भाषावार प्रांत रचना केल्यामुळे सगळे प्रश्न सुटलेत असं नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. भाषावार प्रांत रचना करताना काही चुका झालेल्या आहेत. महाराष्ट्रातले काही जिल्हे कर्नाटकमध्ये गेले, तिथं कन्नड त्यांच्यावरती लादली जाते, मग ते लोक असमाधानी आहेत. कन्नड राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये त्यांना महाराष्ट्रात येण्याची इच्छा आहे, पण त्याच्यामध्ये लक्ष घालून हे प्रश्न सोडवले पाहिजेत, ते सोडवले जात नाहीत. याचा परिणाम असा होतो की ज्यावेळी प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही, ते प्रश्न सोडवले जात नाहीत, तर त्यावेळेला तो भाग अजून विकसित होतो. म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचे जर जिल्हे बघितले तुम्ही, बेळगाव, हुबळी, धारवाड अशा जिल्हे जर बघितले, शंकेश्वर, हा सगळा डिस्प्युटेड एरिया आहे. मग तुम्ही बघा, हा एरिया जास्त विकसित आहे, कारण त्याच्या विकासाकडे महाराष्ट्र लक्ष देऊ शकत नाही, कारण तो महाराष्ट्रात नाहीये. कर्नाटक लक्ष देत नाही, कारण महाराष्ट्र त्याच्यावर क्लेम करतो. परिणामी तुम्ही जर या बॉर्डर एरियामध्ये गेलात तर हा तितका सुधारलेला नाही. जितकं बेंगलोर सुधारलंय तितकं बेळगाव सुधारलेलं नाहीये. म्हणजे बेळगावचा प्रश्न हा खूप मोठा आहे, बेळगाव इश्यू. म्हणजे आज आपल्याला असे अनेक इश्यू दिसतील संघ राज्यामध्ये. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण दिलं, बेळगावचा इश्यू. छोटा नागपूरचा प्रश्न आहे मध्य प्रदेशमध्ये, बुंदेलखंडाची मागणी आहे. तुम्ही बघा, असं चौकडून मागण्या आहेत की नाही, खलिस्तानची मागणी आहे. मग असं लक्षात घ्या की या सगळ्या मागण्या, याच्या बॅकग्राऊंड वरती या सगळ्या परिस्थिती हाताळणं हे काही खेळ नाहीये. कारण या मागण्या वाढत जातात, ज्याच्यावरती अन्याय होतो ना तो आवाज काढतो आणि तो चौथा सुभा मागतो. साधं महाराष्ट्रातलंच उदाहरण घ्या. आता अजून एक उदाहरण देते. विदर्भ स्वतंत्र राज्याची मागणी करते, कारण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र जो विकास पावलेला आहे आणि विदर्भ यांच्यामध्ये खूप विषमता आहे. पश्चिम महाराष्ट्र खूप सुधारलेला आहे, आधुनिक आहे, शिक्षणाचा प्रसार आहे. त्या तुलनेने विदर्भामध्ये शिक्षणाचा प्रसार नाहीये. आणि मग असं आहे की शिवाय विदर्भाची भाषा मध्य प्रदेशला जवळ असल्यामुळे हिंदी मिश्रित मराठी आहे तिथे. म्हणजे मी येऊन राहिलो, तो जाऊन राहिला, असं म्हणजे हिंदीचा प्रभाव आहे. त्यांचे रेहन सहन, खाण्यापिण्याच्यावरही हिंदीचा प्रभाव दिसतो. आणि त्यांना सतत असं वाटतं की आपल्यावर काहीतरी अन्याय होतो ना आपण मागासलेले राहिले. स्वतंत्र विदर्भाची मागणी ही स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच जोर धरली. नागपूर करार वगैरे तुम्ही जरा असं रेफरन्सेस वाचा. नागपूर करार, नागपूर कसा आला महाराष्ट्रात, म्हणजे असं आहे की नागपूर तो भाग असमाधानी आहे, कोकण असमाधानी आहे,
मराठवाड्यात चिडचिड आहे, खानदेशमध्ये चिडचिड आहे. मग तुम्ही बघा, एक महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र सोडला तर बाकीचे भाग अविकसित आहेत. म्हणजे रिजनल, एका रिजनमध्ये, एका प्रदेशामध्ये उपप्रदेश असमाधानी आहेत. त्यांच्या विकासामध्ये असंतुलन आहे. जास्तीत जास्त फॅसिलिटी, जास्तीत जास्त सवलती, त्याचा फायदा, विकास हा पश्चिम महाराष्ट्राचा झालेला दिसतो. याच्यात एक लक्षात येईल की जिथे मगाशी आपण बघितलं तसं जिथं राजधानी जवळ आहे त्या भागाचा विकास हा बराबरा होतो. मुंबई जवळ असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा विकास लवकर झाला. मुंबईपासून इतर गोष्टी लांब असल्यामुळं तो त्या भागांचा विकास तसा कमी आहे. पण मुंबई ही पूर्णपणे आर्थिक व्यवहारांची राजधानी म्हणता येईल. सगळी आर्थिक सूत्र मुंबईतूनच चालतात. मग मुंबईचा जास्तीत जास्त बेनिफिट, फायदा हा पश्चिम महाराष्ट्राला होणार. आज मुंबईत अनेक प्रकारचे व्यवसाय चालतात, अनेक प्रकारचे उद्योगधंदे चालतात. त्यामुळे संपूर्ण आर्थिक नाडी महाराष्ट्राची काय, भारताची सुद्धा मुंबईमध्ये असं म्हणावं लागेल. पण जिथं आर्थिक नाडी जिथं जवळ आहे, आर्थिक राजधानी जिथं जवळ आहे, सांस्कृतिक राजधानी जिथं जवळ आहे, त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा विकास लवकर होतो. हा थोडंसं याच्यामध्ये अर्थ आहे. आणि म्हणून मग प्रश्न असा येतो की इथं शासन व्यवहार कसे असावेत मग. म्हणजे आता इतक्या तऱ्हेतऱ्हेची विषमता आहे, असंतुलन आहे. अशा वेळेला शासनाने काय करायला पाहिजे, तर शासनाने पारदर्शकता ठेवली पाहिजे. सगळीकडे समान विकास कसा होईल हे बघितलं पाहिजे. त्याचे पॅरामीटर्स, त्याचे निकष ठरवले पाहिजेत की काय झाल्यावर काय केलं पाहिजे. फक्त वांशिक, आर्थिक, भाषिक, सांस्कृतिक ह्या निकषांच्या व्यतिरिक्त काही निकष वापरता येतात का, हे सगळं बघून शासनाने व्यवहार ठरवले पाहिजेत. आणि याच्यामध्ये पारदर्शकता, अं, समता, समतावादी दृष्टिकोन हा अपेक्षित आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं की राज्यांच्या स्वायत्ततेचा प्रश्न सोडवताना आणि उपप्रदेशांच्या स्वायत्ततेचा प्रश्न सोडवताना आपल्याला अशी चौफेर दृष्टी विकसित करणं गरजेचे आहे. त्याशिवाय हे प्रश्न आपल्याला समजणार नाहीत. तर एवढं बोलून आज आपण थांबू. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघूया. पर्यंत नमस्ते.